नमस्कार मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं तसं तुम्ही काय आलो नाव. आणि हो का 2025च्या हिवाळ्यातला शेवटचा शेख. आणि तिकडे गाणं लागले जब किसी से प्यार होता है. असंच मी 3 वर्षाखाली एकीला मॅसेज केलतो, हॅपी न्यू इयर डियर म्हणून. आणि तिने रिप्लाय काय द्यावं तुम्ही सांगा बरं. तुम्हाला माहित नसेल मी सांगतो. थँक्यू दादा म्हणली होती. अजून मी ते माझ्यापाशी स्क्रीनशॉट आहे. तेव्हापासून मी भोकात गेली मोहब्बत आणि भोकात गेलं समज म्हणलो. आणि हो का बघा 2025 ला आम्ही जेवण केला, खावणं केला. आता हे शेवटचा 2025चा आमचा शेक आहे. शेक तुम्हाला कळते का? जा जा तापायचं थंडीमध्ये. दुबईचा शेक नाही बरं, हे थंडीचा शेक तापायचं. आणि इकडे येऊ का, हे आमचा जगू, एका प्रकारचा लव गुरु समजा, पण जगू आहे. इकडं आमचा शंकर भाऊ. आणि हे आहे बघा, अच्छा अजून मी नाव कळून गेले पण हे माझा भाऊ. हा कळलं, महेश आहे नाव. नाव काय? हा हे महेश आहे. आणि इकडे बघा आमचा शिवकांत भाऊ. आणि हे आमचा सोनू भाऊ म्हणजेच वैभव भाऊ. आणि हे किरण भाऊ. आणि इकडं बारका सोनू म्हणजे जयकुमार कांबळे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या ह्या पार्टीमध्ये दरवर्षी काय त्याला योग येईना, पण ह्या वर्षी योग आलेला आहे. म्हणजे त्यांची सुट्टी म्हणा काही म्हणा, ते आमचे मोठे भाऊ संभाजी कांबळे तेव्हा काही आहेत. हा, इंडियन आर्मी संभाजी कांबळे बघितलो. आणि हे आमचा शेवटचा 2025चा शेख. शेख दुबईचा शेख नाही हो, हे आमचा थंडीचा शेकायचा जाळ. हा. आणि येऊ का बघा, हे आमच्या इकडे शंकर भाऊ कांबळे. हे राहिलंय म्हणाल्या तुम्ही ऐकूनच असाल, पण मी पहिलं नाव घेतलं होतं याचं. आता हे येडे झाले, त्याला काय कळणार. हा समजा तुम्हालाच कळू द्या. आणि येऊ का अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे, तर हॅपी न्यू इयर. 2025 तर कष्टामध्येच गेलंय. 2026 बी असंच तुमचं कष्टात जाऊ द्या. कसं कष्टात जाऊ द्या. हॅपी न्यू इयर 2026.